नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता वाजले सकाळचे 10 आणि आज 1 तारीख आहे. आम्ही काल संध्याकाळी आलो 9:30ला घरी. तर स्वामीनी कशी असती स्वामीनी हा ठणठणी ते समू काही सर्दी वगैरे काही झालं नाही तिला. शांत बैस. हा आणि मायला काही नेता आलं नाही मला, कारण सोन्याची परीक्षा चालू होती. तर मग माय घरीच लागत होती, है ना मा? हा, सोन्याची परीक्षा होती आणि घरी कोंबड्या आहे, घरी लागतच नाही, एक माणूस समजायला नाही जायचं जमत. तर मायला दुसऱ्या वेळेस नेऊ, त्याच्यामुळे कोणी काही कमेंट करू नका की मायला नेलं नाही, मायला नेलं नाही. तर मायला शेगावला वगैरे नेईन मी पुढच्या महिन्यामध्ये. असं पाहिजे एका दिवसात जाऊन आलं पाहिजे. शेगावहून जाऊन येता येतो मग. शेगाव आम्हाला जवळ आहे, 100-125 किलोमीटर. समूह खेळू राहिली मायजवळ. हा पण उभं जरा म्हणते, उभं दारा म्हणते आहे ना. तर चला, सोनूची मम्मी स्वयंपाक करू राहिली. काय काय स्वयंपाक करू राहिली दाखवतो मी तुम्हाला. आणि काल 9वी माळ होती, तर आज माळ राहते का? आज पण राहते माळ, पण आपल्याला चालत नाही सोनूची पप्पा माळ. एक चुलत भाऊ आहे माझे, तर त्यांना मुलगा झाला, तर आता 12 दिवस विटाळ राहील. त्याच्यामुळे आम्ही काही देवाजवळ जाणार नाही. तर कोणाच तरी हाताने माळ घालू आणि गट उचलून घेऊ. हा, तर सोनूची मम्मी आज मुगाचं मेदगं करू राहिली. त्याला मध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची कापून टाकली आणि कांदा कापून टाकलेला. तर कांदा तळला पा आपला मस्त. हा, आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते मी, अर्धा चमचा. मेदगं लय भारी लागतं. पाठीमागं आम्ही रेसिपी दाखवली होती, तर एका ताईनं बनवून पाहिलंय. तर त्यांनी नंतर सांगितलं मला कमेंट करून की लय भारी बनलं म्हणून. तर तुम्ही बनवून पाहू शकता, आहे ना ग. हळद टाकली बघा ताई मी त्याच्यामध्ये, आणि हळद छान तळून घेतली. आणि आता टाकू राहिली कापलेली कोथिंबीर. याच्यामध्ये लसूण बी जातो बरं, पण सोनूच्या मम्मीला टाकायचं ध्यानच नाही राहिलं. तुम्ही बनवताना नक्की टाका. याला काही मसाले वगैरे काही नसतं, काहीच नसतं, फक्त याला गाळा शिजवावं लागतं. हा, आणि हे बघा, आणि हे पातळ नसतं बरं, रसा नसतो याच्यात. नाही, हे असं एवढं घट पाहिजे, मग भारी लागतं. हा, तरच भारी लागते. मुगाचं मेदगं. आपल्याकडे जेव्हा मूग येते ना, म्हणजे तोडायला, तेव्हा मुगाची मेदगी सगळ्याच्या घरी होती. सप्टेंबर महिन्यामध्ये मुगाची शेंगा तोडायला येत्या. तर या महिन्यात सगळ्या शेतकऱ्याकडे मूग राहते. तर प्रत्येकाच्या घरी अधूनमधून मुगाचं मेदगं राहत असतं. आता टाकू राहिले मीठ त्याच्यात मी, आणि उकळी आलं की झालं. तर जास्त किशाच काम नाही, कारण की आधी आपण शिजून घेतलं ना त्याला. हा, तर मला खावाटू राहिलं, पण मला आजच्या दिवस उपवास आहे, संध्याकाळी सोडणार आहे मी. तुम्हाला बी चांगली चक्रीची भाजी केलेली, मिरच्या तळलेल्या आणि 2 दशम्या टाकलेले. हा, तर माझा स्वयंपाक झाला बघा ताई. आता पटापट आवरून घेतो काम. काय काय आवरलं, काय काय राहिलं. आमचे कपडे झाले, भांडे झाले आणि स्वयंपाक पण झाला. आता फक्त जेवायचे भांडे पडन आणि आवरलं मग. आणि समूची आंघोळ राहिलेली. आणि इकडं पा दत्त महाराजाची पालखी आली पा दरवाजासमोर. तर ते भंडारा करणारे तुळजापूरला गहू वगैरे घेऊ लागले सगळ्याकडून. ते तर आम्ही त्यांना 50 रुपये दिला दक्षिणा. आमच्या इथं दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ यांना मानणारे जास्त आहे, तर सगळ्यांनी सढळ हाताने दान धर्म केला. स्वामिनीची आंघोळ चालू आहे पा. आणि इथं पाळणा ठेवला. आई बसली. आई म्हणत होती की तुम्ही गेले तर करमत नव्हतं जसं आईला. हा, शेगावला जाऊ आपण एक दिवस. आई तुला बी घेऊन जा. नाही मला शेगावला कधी गेलती तू याच्या आधी? अरे बापा, त्याला किती झाले, जमाना होऊन गेला. हा, मोठी माय आणि तू आणि आम्ही आपण जाऊ. हा, तर आता वाजले 11:30. आवरलं का नाही? मला भूक लागली ना. सगळं आवरलं. आता पटकन एकदा भांडे घासून घेतो, मग झालं, मग लगेच जेवायला बसू. हा, तर स्वामिनीची आंघोळ झाली पा. आईनं झोपू घातलं तिला, आणि तिला झोपू घातलं आईनं. तर ही बोट चोखी तोंडातच बोट राहतं हिचं. आज काय करू आपण? कुठे गेली तू? आज काय करू आपण?
बाहेर जाणार आहे ना तर तिला हँड क्लोज आणू 4-5. हँड क्लोज बी आणू आणि तिला दवाखान्यात बी एकदा दाखवून घेऊ, कारण की आपण एवढा प्रवास करून आलो तर नंतर बिमार ना पडू. ती आजच सर्दी बिर्दीचं सगळं तिला येतं. आता काही लक्षणं दिसू राहिले का? तर इतक्या दूर प्रवास करून आली ती आणि माझ्या पाण्यामध्ये बदल झाला त्याच्यामुळं तिला गांजू नाही. तर आपण येताना तिला दवाखान्यातून बी आणू. ठीक आहे. तर आता एकदा भांडे घासून घेतो लगेच तुम्हाला बी आम्हाला बी वाढून देतो जेवायला. आई तिच्यावर ध्यान ठेव तू. आपल्याकडे पाहुणे येऊ राहिले तर लगेच चहा पाणी झाला की मग नंतर जेऊ. तर मी 10 मिनिटात भांडे घासते ती यायच्या अगोदर. ठीक आहे. हे आपलं जुनं घर आहे. यांनी 2-3 दिवस पाळलंय, नंतर आलेच नाही. आणि मी गावाला गेलो त्याच्यामुळं त्यांना काही फोन केला नाही. त्यांना फोन करतो आज आणि लवकर याचं काम आटपून घेतो. आणि इकडं हे बी काम तसंच पडेल आहे. गावाला गेल्यामुळं मी आज फरशीवाल्याला फोन केला होता. तो म्हणे की उद्या आता फरशी वगैरे सामान भरून घेऊ आणि काम चालू करू. तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपलं काम चालू होईल. आता वाजले पहा 12:30 आणि आमच्या काही अजून न्याऱ्या झाल्या नाही. आता न्यारीच करायची आपल्याला. आणि आम्हाला आज शिवण्याला जायचं. एक जाहिरात आहे. सिल्लोड तालुक्यात शिवना म्हणून गाव आहे, तिथे कपड्याची दुकानात जाहिरात आहे आणि तिथून सिल्लोडला जायचं आहे. आता ओला दुष्काळ पडला ना तर तिथं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे. तर आम्हाला बोलवलं त्यांनी की आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. तर एक रील काढायची त्यांची बी. आणि जेवायला उशीर याच्यामुळे झाला की मी म्हणलो होतो ना की आमच्याकडे पाहुणे येणार आहे. तर आम्हाला वाटलं आम्ही जेवायला बसणार पुन्हा ते येणार तर त्यांना एकदा येऊन जाऊ देऊ, पण ते आलेच नाही. तर काय माहित काय झालं. आता आपल्याला निघायचं आहे त्याच्यामुळे मी काही त्यांना फोन लावत नाही, कारण पुढं बरोबर टाईम सांगेल की 1ला कपड्याच्या दुकानात येतो, 2ला तिकडं त्या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगेल, तर ते शेड्यूल हुकून जाईल. तर आता जेवणच करायचे बघा आम्हाला. घरबीर सगळं आवरलं, आमचे सगळे कामं झाले आता. कारण बाहेर जाताना ना घर स्वच्छ असलं, सगळे कामं झालेले असले की आपल्याला बी चांगलं वाटतं. उगं ते पसारा करून जायचं ते आम्हाला दोघी सासूनाला आवडत नाही. आमचं सगळे कामं झाले लगे. कुठे गेली माय? घ्या मग जेवून पटकन. त्या लुगडं बदलताय, बाहेर जायचंय त्याच्यामुळे. आणि स्वामीनी झोपलेली ती दाखवा बाहेर, पटकन आवडतो. हा, स्वामीनी मस्त आता 1 घंटाभर झाला झोपेले. आंघोळ झाली की मस्त शांत झोपती पाहती. राम राम. पाटील साहेब तुम्हीच आहे का? पाटील साहेब तुम्हीच आहे का? बिडवे का? तर हे बिडवे साहेब आहे आळंदचे. ते चालले आता इकडं बुलढाण्याला. त्याचा डीजेचा व्यवसाय आहे ना. तर आता नवरात्र चालू आहे तर सुपारी घेईल त्या तिकडची. तर सगळीकडं महाराष्ट्रभर हिंडणं पडतं आहे ना. बुलढाणा, मेकर, मालकापूर, नांदोरा, लांब लांबच्या ऑर्डर राहते. पण आता डीजे वाले भरपूर झाले आहे ना. लय भरपूर झाले. प्रत्येक व्यवसायात कॉम्पिटिशन आहे. आपल्याकडं जे पाहुणे येणार होते ते काही आले नाही, पण हे दुसरे पाहुणे आले आपले फॉलोअर मंडळीचे. तर पाहुणे गेले पहा. स्वामीनी उठली होती थोडीशी तर तिचे कपडे चेंज केले आणि आता आम्ही जेवण करून घेतो. तर माय बसली पहा इकडे जेवायला. बसली मग जेवायला? हा, जेवायला बसले ना. आता 12-12:30 झाले ना. हा, भूक लागली होती. माय बी आमच्या संग येणार आहे. हा, कारण स्वामिनीला सांभाळायला कोणी लागन तिथं. हा, बाळा सांभाळायला लागतच ना. हा, माय संगत राहते आमच्या. हा, तर मग कुठे जेवण? तो ते बस तू. तर माय बाजरी भाकर, मेदग, ठेसा, लसणाची चटणी आहे ना. हा. तर या फराळाचं करायला ही अशी चक्कीची भाजी आहे. सावताली शेंगदाणे आहे त्याच्यात. ही जरा अल्लक रेसिपी केली सोनूची मम्मीनं. आणि भाकर आहे भगरीची. तर मंडळी चक्कीची भाजी एकच नंबर झाली पहा. मेदग कच झालं मा? चांगलं झालं. 1 नंबर. 1 नंबर झालं खरंच. हा, खासच झालं मग. तर असं मेदग नक्की करून पहा तुम्ही. हा, आणि चक्री भाजी बी करून पहा. फक्त शेंगदाणे सावताली नका टाकू आहे ना. कोणी कोणी टाकतं सावताली बी. सावताली बी जाते. हा, मला वाटलं सोनूची मम्मी कुठं जीवर आलं. नाही ना, टाकते. टाकते ना. हा. तर मंडळी मोठ्या अर्ध्या भाकरीत पाऊन भाकरीतच मग पोट भरलं पाहिलं की. लय जाड जाड भाकरी टाकल्या होत्या सोनूची मम्मीनं. पण चक्कीची भाजी 1 नंबर झालती. आवडली मला. ते संगच पोटभर खाल्लं म्या. आमचं जेवण झालं. आता सोनूची मम्मी जेवू राहिली. या जेवायला. पहिल्यांदा जे कपडे घातले होते ना ते मला काही पटले नव्हते. ते असं ब्लाऊज घातलं की ते बन्यांसारखंच दिसून राहिलं. लगेच बदलले मी. तर मस्त ब्लाऊज शिव तुला असे व्यवस्थित चांगले दिसले पाहिजे. 4 लोकांत जाणं पडतं. ते काय घातलं बन्यांवानी घातलं होतं ते.
ब्लाऊज होतो ते कलर तसा होता. अरे काही बी का. तर जेव मग. हा लगेच निघायचंय आता आम्हाला. तुम्ही गाडी फिरून ठेवा. समूचा आवडला नाही आता नुसतं गाडीत बसायचं. फिरवली मी गाडी गिडी सगळं. बर तर झालो पा रेडी बाहेर जायला. चाल सोनूज मम्मी. आवरलं. समू झोपेल होती पा. तर समू उठली पा गाडीत बसल्या मम्मीकडे जा. चल पिल्लू माझ्याकडे. हा सावलीत घेतील ती. ऊन आहे ना. चालायचं मग. हा चला. तर सोनूज पप्पा चालू राहिले बघा गाडी. आणि स्वामिनीला लय मस्त झोप लागती पा गाडीमध्ये. झोपली पा डबल. तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण 30 ते 35 किलोमीटर दूर आहे. तर पोहोचलो पा आपण शिवण्याला. हे पोशाख कलेक्शन म्हणून कपड्याचं दुकान आहे. याची अगोदर पण आपण जाहिरात केलेली आहे आणि आज पण आता एक परत आपल्याला जाहिरात करायची आहे. हे असं दुकान आहे पा. आहे इथं मेन्सवेअर, किड्सवेअर, लेडीजचं सेक्शन आहे. लय चालतंय दुकान. दादा इंस्टाग्रामवर जेवढे साड्या व्हायरल झाल्या तेवढे सगळ्या दाखवा मला. आहे ना नारायणपेठ. सगळ्या घेतील. मला का भावावर इकायला लावती का. इंस्टाग्रामवरची फेमस सगळ्यात द्यायच्या दादा तुम्ही सगळ्यात द्या मला. नारायणपेठ. हा. तर इकडच्या भागातलं कोणी पाहत असलं ना व्हिडिओ तर खरेदी करा. यांच्याकडे साड्या चांगल्या आहे खरंच. त्याच्यानंतर त्यांचंच एक दुकान गोळेगावला आहे अजिंठा सिल्लोड रोडवर. तिथं पण आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि मग निघलो परत जायला. चालायचं. चला. त्याच्यानंतर आम्ही आलो पा सिल्लोडला. तिथं सरपंच मंगेश साबळे हे आमरण उपोषणाला बसलेले. जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून ते आमरण उपोषण करतायत. आजचा त्यांचा 3रा दिवस आहे. सोबत तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव, नारायण लोखंडे हे पण दिसत आहेत आणि बाकीची पण बरेच मंडळी आहे. तर आलो पा आम्ही. आणि हिनं घडी घेतली. समूसाठी केवढ्याची घेतली बाई. 10 रुपयाची पावती. बाई दुकानात गेली म्हणते ती. दुकानातून आणली. हा समूला आणली का. थँक्यू. ही कावाची कुठली. ती हा म्हण राहिली है ना बाई. आणि आम्ही उठून न्यायला आलो तुला इकडे है ना. सगळे बसलेले होते बघा. हा ती आली की सगळे जण आले ती घ्यायला. चला. मी गाडीत काय चलवून येतो. हा ऐ समू. हा चला आता सगळ्यांना बाय बाय करा. तर चला आजचा ब्लॉग इथं थांबू आपण. चला धन्यवाद. बाय.